जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो. तर मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रश्न असतात की मक्याचा मुरघास करताना मक्याची अवस्था कशी असावी किंवा मकाचा मुरघास कधी करावा. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता, या मक्याची कणस पूर्णपणे पिवळे झालेले आहे. ज्यावेळेस मकाची कणस असे होतात त्यावेळेस मका मुरघासाठी तयार झालेली असते. त्याचबरोबर आपण बघू शकता, ही मका आपण जे कणस आपण तोडल्यानंतर जे दाणे आहेत ते दाणे जवळजवळ 75% दाणे पिवळे झालेले आहे आणि हे मकाचे दाणे दाबल्यानंतर आपण त्यातून चीक बाहेर पडतो. ज्यावेळेस आपण अशा अवस्थेत मक्याचा मुरघास करतो त्यावेळेस तो चीक पांगला जातो आणि त्या मक्याचा मुरघास एकदम योग्यरित्या होतो. अशा अवस्थेत आपण मुरघास केल्याने जनावरांना त्याचा भरपूर प्रमाणात फायदा होतो. तर शेतकरी मित्रांनो, लक्षात ठेवायचं की ज्यावेळेस आपल्याला मुरघास करायचा आहे त्यावेळेस दाणे एकदम कवळेही नसावेत आणि एकदम निबारही झालेले नसावेत. ज्यावेळेस चिकाच्या अवस्थेत असेल त्यावेळेस जर आपण मुरघास केला तर त्या मुरघासाचा फायदा आपल्याला मोठ्या प्रमाणात भेटतो. धन्यवाद.